हरे कृष्णा, नमस्कार. आपल्या सर्वांचं मराठी भगवद्गीता कोर्समध्ये पुनश्च स्वागत. आपण आतापर्यंत पहिल्या 13 श्लोकांची चर्चा केलेली आहे पहिल्या अध्यायातील आणि आज आपण 14व्या श्लोकाची चर्चा करणार आहोत. तर ह्या कोर्समधील आधीचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर नक्की पहा. खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये या सर्व व्हिडिओजच्या प्लेलिस्टची लिंक देण्यात आलेली आहे. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे. आपण व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, जिथे आपल्या सर्व कार्यक्रमांचे अपडेट्स रेग्युलर दिले जातात. तर आत्तापर्यंत आपण पहिल्या 13 श्लोकांची चर्चा आणि त्याही आधी भगवद्गीतेचा इतिहास वगैरे अनेक व्हिडिओज पाहिलेले आहेत. हे सर्व व्हिडिओ खाली जी लिंक दिलेली आहे तिथे उपलब्ध आहेत. आपण पाहिले नसतील तर जरूर पहा. तर आज आपण 14व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेतला. कारण या 14व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख केलेला आहे संजयाने. म्हणजे एकूणच भगवद्गीतेत सर्वप्रथम जिथे कुठे भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख होतो, त्यांचं नाव येतं, तो हा 14वा श्लोक आहे पहिल्या अध्यायातील. तर एकच मिनिटात आपण याआधी काय घडलंय ह्याची चर्चा करू. थोडा खंड पडलाय आपल्या कोर्समध्ये, त्यामुळे ज्यांनी खूप आधी हे व्हिडिओज पाहिले असतील, आधीचे भाग पाहिले असतील त्यांच्यासाठी, आणि आपण जर हे पाहिले नसतील तर नक्की पहा, खाली व्हिडिओज आहेत. तर पहिल्या श्लोकामध्ये संजयाला प्रश्न विचारला धृतराष्ट्राने की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव, आपल्याला माहिती आहे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र इथे माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, हा प्रश्न विचारल्यानंतर संजय ह्या प्रश्नाला उत्तर देत आहे. आणि त्या उत्तराचा भाग म्हणजे हे जे सर्व श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 2 पासून आतापर्यंतची चर्चा झाली आणि हाही 14वा श्लोक, हे सर्व संजयानी म्हटलेले श्लोक आहेत. तर 2 ते 13 या श्लोकांमध्ये संजय वर्णन करत आहे की कौरवांच्या सैन्यामध्ये काय काय घटना घडत आहेत किंवा धृतराष्ट्राच्या पुत्रांनी काय केलं. धृतराष्ट्राने जो प्रश्न विचारला त्याचे 2 पैलू होते, 2 भाग होते, की मामकाः पांडवाश्चैव, असा भेद धृतराष्ट्र करतो. ही सर्व चर्चा आपण मागे पाहिलेली आहे. तर माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, तर माझ्या पुत्रांनी म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांनी काय केलं ह्याचं वर्णन 13व्या श्लोकापाशी संपतं. मागच्या भागात आपण 12 आणि 13 2 श्लोक पाहिले होते. आणि आता 14व्या श्लोकापासनं पांडूच्या पुत्रांनी काय केलं, मग पांडवांचं वर्णन आहे. आणि पांडवांचं वर्णन करण्याआधी भगवान श्रीकृष्णांचं वर्णन आहे. तर आपण पाहिलं की संजय उत्तर देताना धृतराष्ट्राला सांगतो की दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि बोलू लागला. तिथे दुर्योधनाचे काही श्लोक आहेत, पण ते दुर्योधनाच्या मुखात नाही आहेत भगवद्गीतेत, ते संजय उवाच असंच आहे. म्हणजे इनडायरेक्टली तो सांगतोय की दुर्योधन असं म्हणाला धृतराष्ट्रांना, द्रोणाचार्यांना, सॉरी. आणि मग जेव्हा दुर्योधन सर्व वर्णन करतो, पांडवांच्या बाजूला हे लढत आहेत, कौरवांच्या बाजूने हे लढत आहेत, मग थोडासा दुर्योधन घाबरतो. मग सांगतो आपलं सैन्य जास्त बलशाली आहे, आपल्याकडे भीष्म आहे, तुम्ही आहात, आणि आता तुम्ही सर्वजण भीष्मांना त्याची जी दुर्योधनाची जी राजकीय बोलण्याची जी पद्धत आहे किंवा दुटप्पीपणा आहे किंवा लांगुल चालन आहे द्रोणाचार्यांचं भीष्मदेवांचे, ह्या सर्वाची चर्चा आपण विस्तृत केलेली आहे मागच्या श्लोकांमध्ये. तर आता हे वर्णन पूर्ण झाल्यानंतर संजय पुढच्या श्लोकात सांगतोय की पांडवांच्या बाजूने कोण कोण होते आणि त्यांनी कुठले कुठले शंख वाजवले, हे वर्णन आता आहे. तर आपण 12व्या श्लोकामध्ये पाहिलं की दुर्योधनाची परिस्थिती बघून त्याला आनंदित करण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भीष्मदेवाने त्यांचा शंख वाजविला. सिंह गर्जनेप्रमाणे सिंहनादम विनद्योच्चैः शंखम दद्मौ प्रतापवान, असं वर्णन 12व्या श्लोकात आहे. त्यानंतर 13वाही श्लोक आपण पाहिला होता की असे शंख, ढोल, भिरी, नगारे, तुताऱ्या, रणशिंग सर्व वाद्य वाजू लागली रणांगणावरती आणि एकत्रित असा भयंकर आवाज त्या रणांगणावरती झाला. आता त्यानंतर पुढे वर्णन आहे 14व्या श्लोकामध्ये, जो आपण आज पाहणार आहोत. तर 14वा श्लोक पुढील प्रमाणे आहे. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. तर या श्लोकाचा शब्दशः अर्थ आपल्याला इथं दिसत आहे. हा आपण वाचणार नाहीये. ज्यांना हा वाचायचा आहे ते व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. या श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ आहे, दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. प्रथम शंखनाद भीष्मदेवांनी केला. त्यानंतर पूर्ण रणांगणावरती खूप वेगवेगळी वाद्य वाजू लागली आणि त्यानंतर
भगवद्गीतेमध्ये ही भगवान श्रीकृष्णांची एंट्री. सर्वप्रथम भगवद्गीतेत उल्लेख, ज्या ग्रंथाचं नाव भगवद्गीता आहे, भगवंतांनी दिलेला संदेश, भगवंतांनी गायलेलं गीत आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी, ह्या ग्रंथाचा जो मुख्य व्यक्ती आहे किंवा या ग्रंथाचं जे मुख्य पात्र आहे भगवान श्रीकृष्ण, त्यांचा हा प्रथम उल्लेख, त्यांची एंट्री भगवद्गीतेमध्ये या श्लोकामध्ये आहे. तर आपण पाहतो की वर्णन कसं केलेलं आहे. शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये महती स्यंदने. आपण हा फोटो पाहिला असेल, हे जे पेंटिंग आहे, चित्र आहे, की अशा पद्धतीने सुंदर अशा एका महान अग्निदेवाने दिलेल्या रथावरती आरूढ होऊन सुंदर असे शुभ्र अश्व त्या रथाला होते. त्या रथावरती भगवा ध्वज होता, त्यावर हनुमंतांचं प्रतीक होतं. साक्षात हनुमंतही तिथे विराजमान होते. आणि त्या रथावरती भगवान श्रीकृष्ण त्यांचा भक्त अर्जुन याचा एक क्षुल्लक सारथी बनून त्या रणांगणामध्ये, युद्धामध्ये सामील झाले होते. आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी एका सारथ्याचं पात्र त्यांनी स्वीकारलं होतं, ते कार्य त्यांनी भक्तासाठी स्वीकारलं होतं. आपल्याला वाटेल एवढं काय त्याच्यात, सारथी तर सारथीच असतो. आपण कसं ड्रायव्हिंग करताना कार चालवतो किंवा बाईक चालवतो, तेवढं सोपं नाही आहे. रथाचा जो सारथी होता पूर्वीच्या काळी, खास करून युद्धामध्ये, तर जेव्हा युद्ध लढलं जायचं, अशा प्रकारची मोठी युद्ध व्हायची, तेव्हा त्या रणांगणावरती एवढा मोठा आवाज असायचा, एवढे सर्व घोडे, हत्ती, उंट, लढाया चाललेल्या असायच्या, शस्त्र अस्त्र आवाज, बाकी वाद्यांचा आवाज, या सर्वांमध्ये जो रथावर उभा राहून लढणारा योद्धा आहे, त्याचा आवाजही सारथ्याला पोहोचू शकत नसायचा समोर बसलेल्या. तेव्हा त्या सारथ्याला जेव्हा तुम्हाला आज्ञा द्यायची असेल, की आता आपल्याला उजवीकडे जायचे, आता आपल्याला डावीकडे जायचंय, सरळ जायचंय, हे सर्व सांगण्यासाठी त्या रथावरील योद्ध्याला, त्या सारथ्याला मागून लाथ मारावी लागायची. हे तेव्हाचा प्रोटोकॉल होता, एकमेकांमध्ये संदेश देवाणघेवाण करण्याचा. तो लढताना एका हातात धनुष्य, एका हातात बाण, तो त्याला हात लावून सांगू शकत नाही, "अरे इकडे वळ, तिकडे वळ." तर पायाने इशारा केला जायचा, त्यांच्या पाठीमागे पाय लावून. तर अशी एक स्थिती, असं एक कार्य सारथ्याचं भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या भक्तासाठी, अर्जुनासाठी स्वीकारलं. हे त्यांचं प्रेम अर्जुनावरती इथं दिसून येतं आपल्याला. आणि अशा सारथ्याच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांची या भगवद्गीतेमध्ये प्रथम एंट्री आहे किंवा एक प्रथम उल्लेख त्यांचा या भगवद्गीतेमध्ये आहे. तर आपण इथे काही गोष्टी आपल्याला दिसून येतात या श्लोकामध्ये. ते म्हणजे भगवंतांनी अर्जुनाचा सारथी म्हणून एक रोल स्वीकार केला, एक स्थिती स्वीकार केली. कारण अर्जुन हा परम भक्त होता, परम मित्र होता भगवंतांचा. 4थ्या अध्यायात आपण पाहतो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, स एवायम मया त्यज्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोसी मे सखा चेती. तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस. रहस्यम हे तदुत्तमम. म्हणून हे उत्तम रहस्य भगवद्गीतेचं मी तुला सांगितलेलं आहे. अर्थात हे आपल्या सर्वांसाठी सांगितलेलं आहे, पण अर्जुनाला निमित्त भगवंतांनी बनवलं, कारण को त्यांचा प्रिय मित्र आणि सखा होता, प्रिय भक्त होता. जसा अर्जुन भक्त होता भगवंतांचा, तसा संजयही भगवंतांचा भक्त होता. म्हणून आपण पाहतो की धृतराष्ट्राने प्रश्न विचारला होता की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. मग तिथे कौरवांच्या बाजूचं वर्णन झालं. आता पांडवांच्या बाजूचं वर्णन करण्याआधी, सर्वप्रथम अर्जुनाचंही नाव घेण्याआधी, संजय इथे भगवान श्रीकृष्णांचं नाव घेत आहेत. आपण पाहतो की जेव्हा दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला होता ह्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये, तेव्हा तो पांडवांच्या सैन्याचं वर्णन करत होता. माझ्या मते 4थ्या, 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये हे वर्णन आहे. तिथे दुर्योधन म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदीयाश्च सर्व एव महारथः. 18, 17, 18 योद्ध्यांची नावं घेतली, 19 योद्ध्यांची नावं घेतली, पण भगवान श्रीकृष्ण दिसलेच नाही दुर्योधनाला. समोर अर्जुनाच्याही पुढे रथावरती बसलेले आहेत भगवान श्रीकृष्ण सारथी बनून, पण पांडवांच्या सैन्याचं वर्णन करताना दुर्योधनाला, त्या दुर्योधनाचं दुर्दैव, त्याला भगवान श्रीकृष्ण दिसलेच नाहीत. तो भगवान श्रीकृष्णांची गणतीच करत नाहीये. का तर लढणार नाहीये. तो काय गोपाल, ग्वालबाल, वृंदावनात राहिलेला गायी पाळणारा,
तो काय लढणार आणि तो काय सारथी आहे. सारथ्याचं कशाला नाव घ्यायचं योद्ध्यांमध्ये. पण संजय हा भक्त आहे, तो जाणतो. भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये संजय म्हणतात, "यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः." जिथे योगेश्वर कृष्ण आहेत, त्यांना माहिती आहे आणि म्हणून पांडवांचं नाव घेण्याआधी माधवः. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री. तिथे ऐश्वर्य आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचा अर्जुनासारखा भक्त आहे जिथे, तिथे श्री विजय, तिथे ऐश्वर्य आहे, तिथे लक्ष्मी देवी आहे, तिथे श्री आहे. आणि म्हणून इथे संजय भगवान श्रीकृष्णांचा प्रथम उल्लेख भगवद्गीतेत करताना कुठलं नाव घेतोय भगवंतांचं? माधव. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. लक्ष्मीचे पती, लक्ष्मीपती श्रीकृष्ण तिथे साक्षात विराजमान आहेत सारथ्याच्या रूपामध्ये. धव म्हणजे पती. जसं आपण पाहतो विधवा शब्द आहे, वैधव्य. विगत धव, जिचा पती गेलेला आहे ती विधवा किंवा ते वैधव्य. तसं धव म्हणजे पती आणि मग माधव म्हणजे लक्ष्मीचे पती भगवान श्रीकृष्ण हे तिथे उपस्थित आहेत. हे संजय जाणतो. हे संजय जाणत असल्याने सर्वप्रथम भगवंतांचा उल्लेख केलेला आहे. पण दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण दिसत असूनही दिसले नाहीत. हा फरक आहे एका भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये. जो भक्त आहे तो जाणतो की भगवंत जर उपस्थित असतील, भगवंतांशी जर संपर्क असेल, भगवंतांचे जर आपण भक्त बनलो, मनुष्य जीवनाचा उद्देश आहे भगवंतांशी नातं प्रस्थापित करणं, जे आपण विसरलोय, जे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे, हे भक्त जाणतो. पण दुर्योधनासारखा अभक्त मूर्ख व्यक्ती समोर भगवंत दिसत असूनही त्यांची गणती करत नाही, त्यांना दाद देत नाही, त्यांचं महत्त्व तो समजत नाही. आणि म्हणूनच अनेक शास्त्रांमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा लक्ष्मी नारायण अशी पूजा केली गेली पाहिजे. दुर्योधनासारख्या अभक्ताची मती असते की मला फक्त लक्ष्मीचा उपभोग करायचा आहे. ही रावणाची मती आहे, ही रावणाची बुद्धी आहे की मला सीतेचा भोग करायचा आहे पण मला रामराय नको आहेत. त्यामुळे भक्त नेहमी पूजा करताना लक्ष्मी नारायण, सीता राम, राधा कृष्ण अशा पद्धतीने पूजा करतात. पार्वती शंकर. आपण कधीही शक्तीला उपभोग करण्याचा विचार केला तर ती आसुरी प्रवृत्ती आहे. कारण हनुमंतासारखे भक्त माता सीतेला प्रभू रामचंद्रांशी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. या शक्तीचा उपयोग शक्तिमान भगवंतांच्या सेवेसाठी केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे जी लक्ष्मी आहे, जी संपत्ती आहे, जे ऐश्वर्य आहे आपल्याकडे, तिचा उपयोग सेवेसाठी केला गेला पाहिजे. भगवंतांची सेवा, इतर जीवांची सेवा, इतर जीवांना भगवंतांप्रती नेऊन जाण्यासाठी, त्यांच्याकडे नेण्यासाठीचं जे कार्य आहे, जे भक्तीचा प्रचार प्रसार कार्य आहे, त्या सेवेसाठी ह्या लक्ष्मीचा, ह्या ऐश्वर्याचा खरा उपयोग तिथे झाला पाहिजे, हे बुद्धिमान व्यक्ती समजतो. पण दुर्बुद्ध व्यक्ती दुर्योधनासारखा त्या लक्ष्मीचा स्वार्थी उपभोग घेण्याची इच्छा करतो आणि स्वतःचा विनाश घडवून आणतो. म्हणून इथे संजय म्हणत आहेत की त्या रथावरती माधव आणि पांडव, अर्जुनाला पांडव नाव दिलेलं आहे. अर्जुनाचा उल्लेख पांडव म्हणून केलेला आहे. कारण प्रश्न विचारला होता मामका पांडवाश्चैव, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. त्यामुळे अर्जुन हा पांडूचा पुत्र असल्यामुळे त्याचं एक नाव पांडव असंही आहे. आणि अनेक इतर आपल्याला ठिकाणी असं आढळून येतं ह्याचा स्पष्टीकरण की पांडवांमध्ये सर्वश्रेष्ठ अर्जुन आहे. जरी युधिष्ठिर भीम हे वयाने मोठे असले, अतिशय वेगवेगळ्या गुणांनी युक्त असले, तरी पांडवानाम धनंजय, भगवंत पुढच्या अध्यायांमध्ये सांगतात की पांडवांमध्ये मी धनंजय आहे, मी अर्जुन आहे. त्यामुळे अर्जुनाचं एक विशेष स्थान या 5 भावांमध्ये आहे. भगवंतांचा परममित्र, प्रिय भक्त आहे. सर्वजण महान आहेत, पण त्यातल्या त्यात अर्जुन हा एक पांडवांचा प्रतिनिधी म्हणून इथे पाहिला जातो भगवद्गीतेमध्ये. म्हणून माधव हा पांडवश्चैव, त्यांनी काय केलं, दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः, त्यांनी त्यांचे दोघांचे एकमेकांचे दिव्य आपापले म्हणजे दिव्य शंख प्रदध्मतुः, त्यांनी एकत्र शंखनाद केला. हे प्रेम भगवंतांचं आणि अर्जुनाचं आहे. त्यांनी दोघांनी एकत्र शंखनाद केला हे दाखवून देण्यासाठी की आम्ही दोघं सोबत आहोत, आम्ही दोघं एकत्र लढत आहोत. भगवान श्रीकृष्णांनी मी जरी लढत नसलो तरी मी अर्जुनासोबत आहे. हा अर्जुनाचा शंखनाद एकट्याचा नाही आहे, यासोबत साक्षात माधव लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांचाही शंखनाद अर्जुनासोबत आहे, हे भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत. त्यामुळे मी अर्जुनाच्या पाठीमागे ठाम उभा आहे युद्धामध्ये,
पुढे उभा आहे रथाचा सारथी म्हणून, पण एक सपोर्ट म्हणून पाठीमागे अर्जुनाचा मी उभा आहे. आणि त्याद्वारे ह्या दिव्य शंखनादाद्वारे भगवान श्रीकृष्ण इथे सांगू इच्छितात की अर्जुन या युद्धामध्ये विजयी होणार आहे. विजयाचं एक चिन्ह आहे पांडवांच्या, की भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनासोबत या दिव्य शंखाचा नाद इथं करत आहेत. दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः, दोघांनी एकत्र दिव्य शंखनाद केला. आणि पहिल्या 2 ओळी या श्लोकाच्या, श्वेतैर्हयैर्युक्तैः, शुभ्र अशा पवित्र अशा घोड्यांद्वारे जो रथ हाकला जात होता, त्या रथावरती कसा होता रथ, महती स्यंदने, एका महान रथावरती. हा रथ अग्निदेवांनी साक्षात अर्जुनाला दिला होता. जेव्हा खांडव वन अग्निदेवाला जाळायचं होतं, खाऊन टाकायचं होतं, तेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्णांनी त्या अग्निदेवाला मदत केली होती. तिथे अग्निदेवाने अर्जुनाला हा रथ प्रदान केला होता. असा हा महान रथ, ज्यावरती साक्षात हनुमानही विराजमान होते रथाच्या भगव्या झेंड्यावरती, त्या पताकेवरती. आणि साक्षात हनुमान जेव्हा युद्ध चालू होतं अर्जुनाचं, तेव्हा अशा भयंकर असा आवाज त्या रणभूमीवर होता. त्यासोबत हनुमानही गर्जना करत होते, ज्याद्वारे शत्रूची हृदय, सर्व कौरवांची हृदय हे विदीर्ण होत होते. त्या हनुमंताच्या जी गर्जना होती, आरोळी होती, त्या युद्धामध्ये अर्जुनाला मदत म्हणून साक्षात हनुमानजी त्या रथावरती उपस्थित होते. कपिध्वज म्हटलेलं आहे त्या रथाच्या ध्वजाला. जिथे कपिपती अर्जुन हनुमान तिथे उपस्थित आहेत अर्जुनाच्या रथावरती. तर अशा पद्धतीने हे वर्णन आहे ह्या श्लोकामध्ये, जिथे संजय पांडवांचं नाव घेण्याआधी, ह्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये मग पांडवांचं वर्णन आहे. भीमाने कुठला शंख वाजवला, युधिष्ठिराने कुठला शंख वाजवला, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचं जे आपण या श्लोकामध्ये समजून घेऊ शकतो, की संजयाला भगवान श्रीकृष्णांची उपस्थिती प्रकर्षाने दिसतीये, कारण तो भगवंतांचा एक भक्त आहे, एक महान जीव आहे. पण दुर्बुद्ध मूर्ख हा दुर्योधन, ज्याला समोर भगवंत असून दिसत नव्हते, आणि संजय या श्लोकामध्ये सांगत आहेत की हे माधव आहेत, लक्ष्मीपती आहेत. जिथे लक्ष्मीपती आहे, जिथे अर्जुन आहे, तिथे श्री विजय भूतीर नीती मतिर्मम, हे मी पूर्णपणे ठामपणे सांगतो, हे संजय शेवटच्या श्लोकात सांगतात भगवद्गीतेच्या. त्यामुळे इथे भगवान श्रीकृष्णांचं सर्वप्रथम उल्लेख आहे, त्यांची एंट्री आहे भगवद्गीतेत, आणि या पुढच्या श्लोकांमध्ये बाकीच्या पांडवांच्या सर्व वर्णनाची चर्चा संजय धृतराष्ट्रासमोर करत आहेत. तर आपण आज इथे थांबूया या भागामध्ये, आणि लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, इतर सर्व भागांची लिंक आहे, पाहिले नसतील तर नक्की पहा, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा. आणि लवकरच आपण याच्या पुढच्या भागामध्ये पुढच्या श्लोकासह भेटू. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम